या ठिकाणी पाहिलं काय, त्याची चर्चा केली काय आणि आज फिरोजबाईंनी डायरेक्ट कार्तिक नवले वय वर्ष 17 असणारा परवा या ठिकाणी स्थानिक गटात खेळणारा खेळाडू आज मुख्य संघात समाविष्ट देखील केला गेला. मुंबईचं टॅलेंट लपून राहत नाही, त्यांना एक प्लॅटफॉर्म गरजेचा आहे. जमेत मॅचच्या दिशेने आजच्या दिवसाला सुरुवात होते. आज तब्बल 8 मॅचेस खेळवल्या जाणार आहेत. आमदार चषकाचा आज महत्वपूर्ण दिवस. व्यावसायिक गटाला सुरुवात काल झाली आणि आज सुद्धा एक महत्वाचा दिवस. मॅचला होते सुरुवात आशिष गोलंदाजीसाठी. पहिला बॉलला मात्र ऑन साईडला ढकललाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल होता खरा, परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागलंय. कालचा दिवस फर्दीने गाजवला. कालचा दिवस महेश नानगुडेने 2 मॅच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेत असताना गाजवला. अशरफचा अर्धशतक कोण विसरेल आणि भावेश पवारचा देखील तडाखा कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. मॅच पराभूत झाल्यानंतर देखील केरळच्या रमीजने देखील सगळ्यांची मनं जिंकून घेतली. तर कालच्या दिवसात काही गोलंदाज देखील तेवढेच चांगले चमकले आणि षटकार चौकारांची आतषबाजी हे कालच्या दिवसाचं विशेष. यस यस नागेशने घेतलेली एक आगळी वेगळी कॅच आणि त्याचबरोबरने जर पाहिलं हो आणि त्या कॅचला अगदी 1 मिलियन लोकांनी ती कॅच पाहिली देखील. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. एक धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला जातोय. एफर्ट चांगले आहेत. 2 मुंबईच्या टीम एकमेकांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या आहेत. क्रिकेट आता सर्व दूरपर्यंत गेलाय. नाहीतर पूर्वी मुंबईतील मोठी स्पर्धा म्हटलं तर 16 पैकी जवळपास 12-13 टीम ह्या मुंबईच्याच असायच्या आणि 2-3 टीम बाहेरच्या यायच्या. आता थोडासा काळानुसार बदल देखील होताना पाहायला मिळत आहे. स्पर्धेची पारितोषिकं वाढलेली आहेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर एंट्री फीज देखील वाढताना पाहायला मिळालेल्या आहेत. परंतु मुंबई स्पर्धा म्हटलं तर मुंबईच्या टीम मुंबईचे खेळाडू आपल्याला दिसतात आणि या स्पर्धेत देखील तो अपवाद नाहीये. या स्पर्धेत देखील बरेचसे मुंबईकर आपल्याला खेळताना पाहायला मिळत आहेत. काल देखील सोहेल म्हणा, सूर्या मणिरत्नम म्हणा, या गोलंदाजांनी देखील चांगली छाप सोडली. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. प्रीतम परब यांच्या बॅट मधून आलेला फटका. आजच्या दिवसातील पहिला बॉल सीमा रेषा पार. षटकार थोडासा पुढे केला होता आणि काय टायमिंग पाहायला मिळालं. टायमिंग, फुटवर्क आणि असा स्ट्रोक खेळण्यासाठीची बॉडी पोझिशन पाहिजे होती ते सगळं लाजबाब होतं आणि बॉलला सीमारेषा पलीकडे पाठवले प्रीतम यांनी. मेरिटवर क्रिकेट खेळणं या खेळाडूची खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे खूप कमी वेळा असं पाहायला मिळतं त्यांनी तंत्राशी तडजोड केली आहे. नाहीतर सरळ बॅटने क्रिकेट खेळण्यावर विश्वास ठेवणारे खेळाडू आहेत. आमदार चषक आपल्याला पाहायला मिळतोय. मजरबाईंनी घेतलेली अप्रतिम खूप अशी मेहनत या स्पर्धेसाठी. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे प्रणय होते आणि पकडली गेली कॅच. आशिषला मिळतंय यस विकेट. यस पंचांनी गोलंदाजांनी ओव्हरस्टेपिंग तर केली नाही ना, याकरता रिव्ह्यू घेतलेला आहे. पहिला दिवस काल या ठिकाणी पार पडला गेला. MUCC क्वालिफाय टॉपर राहून राहिली, दुसऱ्या नंबरवर राहिली. तर काल पहिल्या नंबरवर जर पाहिलं तर यस उत्तम ओझा साहेबांची तैमूर नेटवर्क अँड इलेक्ट्रॉनिक्स ही टीम टॉपर राहताना पाहायला मिळाली काल. तर MUCC एका विजय, त्यानंतर पराभव आणि त्यानंतर शेवटच्या मॅचमध्ये भांडूप स्ट्रायकरने देखील चांगली फाईट दिली. त्यांचे आम्ही कौतुक करू. यंगस्टर्स होते एका बाजूला, मुंबईचे थोडेसे अनुभवी खेळाडू देखील होते आणि त्याच्यामध्ये देखील चांगली मॅच बनवली होती. परंतु बाजी मात्र MUCC ओरिसाने मारली आहे आणि तोही संघ पात्र झालाय. आज देखील मोठमोठे खेळाडू या क्रीडानगरीच्या दिशेने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ताई पॅकर संघ देखील यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल, तर अमरसाई गोरखपूर या टीमला देखील आपण यानंतरच्या मॅचमध्ये पाहणार आहात. त्यामुळे मजा येईल क्रिकेटचा हा अद्भुत खेळ पाहिला. यानंतरच्या मॅचमध्ये सुद्धा क्रिकेट रसिक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत या मॅचचा, या क्रिकेटच्या सोहळ्याचा. यूट्यूबला सुद्धा 70-70 स्पोर्ट्सवर आमच्याबरोबर जुडले गेले आहेत. आमदार साहेबांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. याच परिसरातील क्रिकेट खेळाडू सुद्धा एक काळ राहिलेत अरुणकांत साहेब. आणि त्यानंतर जर पाहिलं तर समाजसेवेचा वसा आणि आमदार म्हणून मागील 1 वर्षापासून खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. मजरभाई त्यांच्या कामाला पुढे घेऊन जात आहेत आणि सातत्याने त्यांचा जनसंपर्क आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि तरुणांसाठी विभागातल्या मात्र काहीतरी करण्याचा मात्र या ठिकाणी त्यांचा प्रयत्न या ठिकाणी राहिला. आणि त्याचबरोबरीने मात्र ऑल इंडिया गटाची स्पर्धा सुद्धा माझ्या विभागात झाली पाहिजे हे त्यांनी मात्र या ठिकाणी चंग बांधला होता आणि ते सत्यात देखील उतरवलं. नो बॉल, येस, पंच या ठिकाणी सगळ्या गोष्टी निहाळत असतात आणि नो बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. या गोष्टीचा फायदा होतोय. जवळ मॅचच्या दिशेने आपण चला जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने नो बॉल घोषित केला जातोय. यानंतर असेल फ्री हिट, बचावले जात आहेत या ठिकाणी प्रीतम. पाहूया कशा प्रकारची कामगिरी आणि हे पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले मध्ये देखील आपल्याला दाखवलं जात आहे. पंच म्हणून सगळे पंच खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत आणि पुन्हा एकदा ते आपल्याला इकडे दाखवलं जात आहे. प्रीतम बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याची नामी संधी चालून आलेली आहे. समोर आशिष. कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि इकडे नो बॉल पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय, परंतु अडवला जातोय चेंडू. चांगले एफर्ट्स तिकडे पाहायला मिळाले. आमदार चषकाचं आयोजन मुंबई नगरीमध्ये, मायानगरी मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन या मुंबईमध्ये दाखल होतो आणि मुंबईने देखील प्रत्येकाची स्वप्न पूर्ण केलेली आहेत. अशी ही तुमची आमची सगळ्यांची मुंबई. यावेळेला फुल टॉस, सर्कल भेदलाय, फटका चांगला येतोय, गॅप मध्ये खेळलाय आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळतात या बॉलला 4 चौकार. या चौकार आणि धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिली ओव्हर सुरू आहे, 14 धावा धावफलकावर. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. प्रीतम यांनी अनुभवाचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळालाय. काही चुका झाल्या गोलंदाजांकडून, त्यांचाही फायदा या ठिकाणी उचलताना पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या झालेली आहे ती पहिली ओव्हर सुरू असताना बिनबाद 14 धावा. कांधारी किंग उमर 11 या टीमची धावसंख्या पाहायला मिळते. पुन्हा एकदा आशिष. 6 षटकांची असणारी ही मॅच आहे. मुंबईकरांना खूप कमी वेळा अशा प्रकारच्या मैदानामध्ये खेळायची संधी मिळते. या वेळेला आणखीन एक बिग हिट, याही वेळेला प्रॉपर टायमिंग पाहायला मिळत आहे. आमचे प्रेक्षक आहेत त्यांनीही झेल पकडलाय आणि या बॉलला सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. सिक्सर. पिक केला बॉल, लेंथवरचा बॉल होता, त्याला पिक केलं आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलं. प्रेक्षक तिकडे तयारच होते की कधी आमच्याकडे बॉल येतोय आणि आम्ही तो झेल पकडतोय. वाह, चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. षटकार घोषित केला आणि धावसंख्या पहिली ओव्हर संपल्यानंतर 20 झाली आहे. चांगली सुरुवात आणि त्याचं कारण प्रीतम देखील पाहायला मिळत आहेत. वीस धावा फलकावर. यानंतर देखील मोठमोठे खेळाडू कृष्णा सातपुते, ओमकार देसाई, करण मोरे, प्रज्योत अंभिरे
यांना एका बाजूला आपण पाहू शकाल, तर दुसऱ्या बाजूला देखील तेवढेच मोठमोठे खेळाडू जगत सरकार, संजू कनोजिया, अनुराग शारशर, श्रेयस कदम यांना पाहणार आहात आपण. त्याचबरोबर जर पाहिलं तर योगेश पेनकर, एजाज कुरेशी अशी नावे एका बाजूला पाहायला मिळतील अमरसाई गोरखपूरमध्ये. अर्जुन आडे यांना आमंत्रित करण्यात आलं. मीरा भाईंदरचा गोलंदाज आहे, मोठ्या मंचावर आज खेळताना पाहायला मिळेल. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. यष्ट्यांच्या मागे जर पाहिलं तर फिरोजभाई थोडीशी रणनीती बनवताना पाहायला मिळत आहेत. मुझम्मिल या खेळाडूची सुद्धा चर्चा आहे या हंगामामध्ये. गेल्या वर्षी ऑक्सिजन मास्टरची जी स्पर्धा होती जोगेश्वरीलाच इस्माइल युसुफ ग्राउंडवर, तिकडे लगातार 4 मॅचमध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेऊन चर्चेत आला होता हा चांगला खेळाडू. अर्जुन यांच्या विरुद्ध मुझम्मिल. फुल टॉस, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. एक धाव तिकडे घेतली जाईल. फुल टॉस होता परंतु एकाच धावेवर समाधान मानलं गेलंय. धावफलक एकने पुढे जाताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावर. क्रिकेटचा हा अद्भुत खेळ पाहायला मिळतोय. मजरबाई आपल्या भेटीला घेऊन आलेले हे मोठं आयोजन पाहायला मिळत आहेत. शिफा स्ट्रायकर मालाड विरुद्ध कांधारी किंग्स उमर 11 यांच्यातील पहिली मॅच 2 मुंबईच्या टीमची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 8 व्यावसायिक संघांमध्ये ही स्पर्धा पाहायला मिळते 2 दिवसात. मात्र ही स्पर्धा या ठिकाणी या गटासाठी आहे. तर स्थानिक 16 संघ त्यांचं ऑप्शन झालंय, त्यांना सुद्धा लीग मॅचेस देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्यातील क्रिकेट देखील तेवढंच चांगलं रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आमदार चषक आपण पाहतोय. पहिल्या मॅचला सुरुवात झाली आहे. आजच्या दिवसाला एकंदरीत 8 मॅचेस आज दिवसभरात खेळवल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा अर्जुन. नो बॉल पंच घोषित करतायत. फुल टॉस भेटला, त्याचा फायदा घेतलाय, मिड विकेटला पाठवलंय या बॉलला 4 धावांसाठी चौकार. नो बॉल देखील पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबरीने चौकार देखील येताना पाहायला मिळेल. खराब बॉलचा समाचार घेतला, एकतर पॉवर प्ले आहे आणि सुरुवातीला सांगितलं हा खेळाडू शक्यतो तंत्रात तडजोड करत नाही, मेरिटवर क्रिकेट खेळणं जाणतात. तेच या ठिकाणी केलं. फुलटॉस बॉलला योग्य दिशा दिली आणि गॅपमध्ये खेळण्यात यशस्वी राहिले. 26 धावा धावफलकावर. दुसऱ्या ओव्हरला नुकतीच पुढे सुरुवात झाली आहे. कमबॅक करावं लागेल या ठिकाणी शिफा स्ट्रायकर मला टीमला सुद्धा. यावेळेला स्क्वेअर लेगची दिशा पुन्हा एकदा चांगल्या बॉल मात्र या ठिकाणी टोलावण्यात यशस्वी राहिले आणि हाही बॉल सीमा रेषेच्या पार जातोय. धावा 4. जसा बॉल तसं उत्तर देण्याचा प्रयत्न सातत्याने होतोय. पहिले थोडेसे शफल झाले होते, लेंथवरचा बॉल उचलला, स्क्वेअर लेग अगदी पाठीमागे खाली हे जाणलं होतं आणि त्याच दिशेने बॉलला धाडलं सुद्धा. 30 धावा धावफलकावर दुसरी ओव्हर सुरू असताना धावसंख्येचा वेग थोडासा या ठिकाणी कंट्रोल करणं गरजेचं आहे फिल्डिंग टीमला आणि याच वेगात जर धावा येत राहिल्या तर धावफलक मात्र 100 पर्यंत देखील जाऊ शकतो, जो आपण काल रात्री देखील पाहिलं. परंतु क्रिकेटच्या खेळात वेळ बदलायला वेळ लागत नाही, परंतु त्याच्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स करावं लागेल. आमदार चषकाचं हे मोठं आयोजन पाहायला मिळत आहे. मुंबईत खूप कमी मैदान आहेत जी एवढी मोठी आहेत ज्यावर आपल्याला टेनिस बॉलच्या स्पर्धा खेळायला मिळतात. नाहीतर आपल्याकडे मुंबईमध्ये डिक्लेअर झोनची मैदानं मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात आणि आपले मुंबईकर जसं मैदान तसं क्रिकेट कसं खेळायचं त्यांना बरोबर माहिती आहे. परंतु 90% वेळा तर आपल्याकडे डिक्लेअरच असतं. 5-10% वेळा असे असेल ज्यावेळेला अशी मैदानं आपल्याला मिळतात. यावेळेला आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक, पुन्हा ओव्हरपिच बॉल, त्याचा फायदा आणि आता पुन्हा एकदा बॉल सीमा रेषा पार. 4 चौकार. जसा बॉल तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता पुढे केला आणि पाहिलं पाठीमागे क्षेत्ररक्षक नाहीये, त्याच दिशेने चेंडू टोलावण्याचा प्रयत्न राहिला. धावसंख्या 34 वर जाते. दुसरी ओव्हर मार्गस्थ असताना हा धावफलक मात्र आता चांगलाच बनलाय. विकेट घ्यावी लागेल, अन्यथा हा धावफलक खूप पुढे जाऊ शकतो. प्रीतम मात्र अगदी बहरात येताना पाहायला मिळत आहे. 10 बॉलमध्ये 29 धावांवर बॅटिंग करतायत प्रीतम परब.
यावेळेला आणखीन एक दर्जेदार फटका त्या ठिकाणी खेळला जातोय आणि लगातारचा चौथा चौकार प्रीतम परब, क्लासिकल बॅटर मुंबई गोरेगावचे, त्यांच्या बॅटमधून 4. दिशा बदलली आहे, रिझल्ट बदललेला नाहीये. आता जर पाहिलं तर पॉइंटच्या दिशेने सुंदर फटका खेळताना पाहायला मिळाले आणि हाही चेंडू सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळालाय. 38 धावा धावफलकावर आहेत. अल्ताफ 11 साठी देखील चांगले क्रिकेट खेळलं आणि अल्ताफ 11 संघासाठीच म्हणा किंवा खूप साऱ्या संघांसाठी अभिजित बोरकर यांनीही क्रिकेट खेळलं होतं आणि त्यांच्याही आठवणी या ठिकाणी आज येत आहेत. मिस यू अभि. मुंबई क्रिकेटच्या गोलंदाजीतील वैभवातील एक महत्वाचा गोलंदाज म्हणून अभिजित बोरकर कित्येक वर्ष राहिलेत. यावेळेला ऑन साईडला खेळलाय. चौकार क्रमांक 5 लगातारचा येईल का? यस, प्रीतम साठी टाळ्या होतील. एवढी जबरदस्त बॅटिंग, जिकडे पाहिजे तिकडे हवं तसं बॅटिंग या ठिकाणी करतायत प्रीतम प्रीतम प्रीतम. आणि पाहणारे सुद्धा मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळत आहेत. आणि घाटकोपर भटवाडीमध्ये सुद्धा लगातार 3 वेळा मैदानाचा राजा पुरस्कार देखील प्रीतमने मिळवलाय. पावसाळी क्रिकेट पारला टिळक गाजवताना त्यांना आम्ही पाहिलंय. तो सुप्रीमोची सगळीच्या सगळी पर्व खेळताना पाहिलंय. एवढी चांगली बॅटिंग या ठिकाणी होताना पाहायला मिळते. लगातार 5 बॉल 5 चौकार. एक नो होता, त्याच्यावर देखील मारला होता, त्याच्या अगोदर एक बॉल झाला होता, त्याच्यामुळे अजून एक बॉल आहे. म्हणजे एकाच ओव्हरमध्ये 6वा मारायची सुद्धा संधी या ठिकाणी त्यांच्याकडे आहे. धावसंख्या 42 झाली आहे. मोठी धावसंख्या उभारली देखील गेली आहे. 12 बॉलमध्ये 37 धावांवर बॅटिंग केली जाते. युट्यूबला देखील जे प्रेक्षक पाहत असतील, मुंबईचा हा सहज सुंदर बॅटिंग करणारा, क्लासिकल अंदाजातील बॅटिंग करणारा बॅटर प्रीतम परब यांना आपण मैदानाच्या दिशेने पाहतोय. आणि मैदानाच्या चौफेर मात्र त्यांची बॅटिंग पाहायला मिळते आणि ती सुद्धा सहज सुंदर अंदाजामध्ये पाहायला मिळते. खूप चांगल्या बॅटिंगचं प्रात्यक्षिक आतापर्यंत त्यांनी दाखवलंय. अर्जुन यांना कमबॅक करावं लागेल. आणि समोर जर पाहिलं तर प्रीतम खूप चांगली बॅटिंग करतायत. व्हाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. थोडासा दबाव या ठिकाणी गोलंदाजांवर पाहायला मिळतोय की बॉल टाकायचा तर कुठे टाकायचा, कुठेही टाका, बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवण्याचं काम मात्र प्रीतम परब यांनी या ओव्हरमध्ये केलंय. म्हणजे गोलंदाजाने टाकलेल्या अधिकृत 5 बॉलमध्ये म्हणजे एक नो देखील होता, परंतु 5 चौकार त्यांनी खेळलेल्या चेंडूमध्ये चौकार मारलेत खरे, परंतु या ओव्हरमधला त्यांच्या बॅटमधून 6वा देखील येणार का हे आपल्याला पाहायचंय. चौकारांची आतषबाजी होताना पाहायला मिळाली. 43 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आमदार चषकाचं आयोजन पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ते तुमच्या आमच्या सगळ्यांच्या मुंबईमध्ये पाहायला मिळत आहे. मुंबईमधील या हंगामातील सर्वात मोठी स्पर्धा आमदार चषक आपण पाहतोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. आणखीन एका ओव्हरमध्ये 6 चौकार मारण्याचा कारनामा. मुंबईकर टाळ्या प्रीतम परब साठी होऊन जाऊ द्यात. प्रीतमने पुन्हा एकदा दाखवलंय मुंबई क्रिकेटच्या फलंदाजीचा मी एक महत्वाचा शिलेदार आहे आणि आज पुन्हा एकदा सिद्ध करताना पाहायला मिळत आहेत. बॉल वेगवेगळ्या टप्प्यावर टाकले. प्रीतमने रिझल्ट नाही बदलला, रिझल्ट तोच होता. 4 4 4 4 4. वा, सुंदर बॅटिंग. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 47. तेरा बॉल मध्ये वेळेची वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्या. पंच ताकीद देत आहेत. पहिल्या 5 ओव्हर ज्या तुम्हाला 25 मिनिटात संपवायच्यात, अन्यथा शेवटच्या ओव्हरसाठी तुम्हाला एक प्लेअर आतमध्ये घ्यायचा आहे याची नोंद आपण घ्यायची. सर्कलच्या आतमध्ये घ्यायचा आहे. 6 चौकार कशा पद्धतीने समोरच्या दिशेने मारला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. जो ओव्हर पिच केला होता आणि त्याला सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न राहिला. त्यानंतर जागा बनवली. पॉइंटच्या दिशेने एक सुंदर फटका या ठिकाणी खेळला. पुन्हा पॉवर प्लेचा फायदा या ठिकाणी घेत असताना सुंदर फटका त्या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. त्यानंतर जर पाहिले तर हा थोडंसं शफल होऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने देखील खेळताना पाहायला मिळाले. अंदाज घेतला आणि त्यानंतर बॉलला केवळ दिशा दिली आणि ती स्क्वेअर लेगची होती. त्यानंतर जर पाहिलं तर थोडीशी उसळी असताना हा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न देखील त्यांनी या ठिकाणी केलाय. अशा विविध बाजूला गोलंदाजांनी टप्पे बदलले, परंतु जबत मॅचच्या दिशेने यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय. समोरच्या दिशेने मुजमिल आहेत यावेळेला. रिझल्ट तोच आहे पुन्हा एकदा. 4 चौकार.
आज चौकाराचा अभ्यास करून आलेत वाटतं. सचिन कदम आणि नितीन जंगम किंवा संतोष बंड यांनी चौकार याचा अभ्यास थोडासा जास्त दिला दिसतोय. हा दिनेश यादव सुद्धा आहेत. धावसंख्या 50 पार होते. 51 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. परंतु शिफा स्ट्रायकरला कमबॅक करावं लागेल. मुंबईच्या युवा खेळाडूंची टीम आहे आणि गोलंदाजीसाठी रोहित पाहायला मिळत आहेत. यावेळेला फुल टॉस. आतापर्यंत चौकारात डील होत होती, घ्या आता षटकारात डील होताना पाहायला मिळतंय. हाई बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. मुझम्मिलच्या बॅटमधून सिक्सर. फुल टॉस मिळाला होता आणि त्याचा फायदा या ठिकाणी घेतलाय. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. रोहित रॉय यांना आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. सत्तावन्न धावा धावफलकावर. प्रीतम खेळतात. प्रीतम 41 वर आहेत. मुझम्मिल 12 वर आहेत. टीमची धावसंख्या झाली 57. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. कांधारी उमर 11 या टीमची. तर शिफा स्ट्रायकरला कमबॅक करावं लागेल. या कंडिशन मध्ये तुम्ही 100 धावांचा देखील पाठलाग करू शकता, परंतु तुम्हाला त्या थोडंसं नियंत्रित ठेवावे लागतील. यावेळेला दिशा स्क्वेअर लेगची तिकडे फिल्डर आहेत आणि पहिला धक्का रोहितने दिलाय आणि चांगली कॅच आशिषने पकडली आहे. जोडी चांगलीच जमली होती, परंतु ती आता फुटली आहे. मुझम्मिल आउट. पहिली विकेट आली आहे 57 वर. सत्तावन्न धावा धावफलकावर आहेत. इकडे विकेट आल्यामुळे थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो का, धावसंख्येचा ग्राफ खाली येऊ शकतो का, ते देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठमोठे खेळाडू या क्रीडा स्पर्धेच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुंबईकर देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतील. मजा येणार आहे आजच्या दिवसातील क्रिकेट खेळण्यासाठी, पाहण्यासाठी. 57 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. विशारद पगारे फ्रॉम लालबाग मुंबई. लालबागचा युवा सितारा बॅटिंगसाठी सज्ज होताना पाहायला मिळेल. तर रोहितने घेतलेली विकेट पाहायला मिळाली. पहिली विकेट आली. पहिलाच बॉल जणू काही हो असं एका क्षणी वाटलं बॉल मैदानाच्या बाहेर जातोय की काय, परंतु आशिष त्याच ठिकाणी पुन्हा एकदा कॅच घेताना पाहायला मिळाले आणि रोहितला लगातारचं दुसरं यश मिळतंय. कमबॅक केलंय शिफा स्ट्रायकर मला टीमने. इकडे विकेट येताना पाहायला मिळाली. विशारद पगारे पहिल्याच बॉलवर षटकार खेळण्याच्या पवित्र्यात होते खरे आणि तिकडे जर पाहिलं तर आशिषने पुन्हा एकदा रोहित यांच्या गोलंदाजीवरच पकडली गेलेली कॅच पाहायला मिळाली. आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहेत. थोड्या वेळापूर्वी दबाव होता, विकेट येत नव्हत्या, धावा सुरू होत्या. आता लगातारच्या 2 विकेट आल्यात तर लगातार आल्यात आणि हॅट्रिकची संधी मात्र गोलंदाज रोहित यांना असणार आहे. बॅटिंगसाठी उमर खान यांना पाहतोय आपण. याच वर्सोवा परिसरातून, अंधेरी परिसरातून जगभर ज्यांच्या नावाचा डंका पिटला गेला तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मॅच विनर उमर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. लगातार 2 विकेट घेतलेल्या आहेत रोहित यांनी. समोर उमर खान आहेत. यावेळेला हळूवार पद्धतीने फक्त बॉलला ढकलण्याचा प्रयत्न. तडम्यांच्या क्षेत्रात बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळाला. एका धावेने धावसंख्या पुढे होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ असताना पाहायला मिळते. 58 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. कांधारी किंग उमर 11 बॅटिंगसाठी पाहायला मिळते. तर दुसऱ्या बाजूला आपल्याला शिफा स्ट्रायकर मालाड ही टीम पाहायला मिळते. मुंबईचे क्रिकेट आपण पाहतोय. मुंबईच्या क्रिकेटची बातच न्यारी आहे. आणि मुंबईमधील एक मोठं मैदान, म्हणजे बरेच जण या मैदानावर पहिल्यांदाच आले असतील, परंतु एक मोठं मैदान आपल्या मुंबईसाठी उपलब्ध झालंय.
यावेळेला बॅकफुटला जात आणखीन एक क्लासिकल अंदाजातील स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाले. वा प्रीतम वा, काय स्ट्रोक खेळलाय, सदा बहार क्लासिकल अंदाजातील 4. यस, लगातार 7वा चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. चौकाराचे राजा ठरतायत आणि ज्या पद्धतीने ही बॅटिंग केली जाते कौतुक करावं लागेल, कारण या ओव्हरमध्ये स्ट्राईक मिळाले आणि पुन्हा चौकार मारला. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. 62 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. 2 विकेट परतलेल्या आहेत माघारी आणि एका बाजूला उमर खान नुकतेच झालेत आणि प्रीतम परब हे मात्र 14 बॉलमध्ये 45 वर आहेत. काल अशरफ यांनी कांदिवलीच्या अशरफने तर कमालच केली. 9 षटकार त्यांनी इनिंग मध्ये खेळले आणि जबरदस्त 16 बॉलमध्येच हाफ सेंचुरी काल त्यांनी कंप्लीट केली होती आणि उंबरठ्यावर तर या ठिकाणी प्रीतम देखील पाहायला मिळत आहेत. पाहूया उमर कशा प्रकारे साथ देतील. 14 बॉलमध्ये 45 वर खेळत आहेत. उमर मैदानात त्यांची साथ देण्यासाठी आहेत. 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. कबीर यांना गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. मीरा भाईंदरचा एक युवा खेळाडू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. अंडाराम क्रिकेटही चांगले खेळतात आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील त्यांची दखल घेतली गेलेली आहे. गोगीबाईंची टीम देखील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील यानंतर. आणि अमरदादा परुळीकर यांचा संघ देखील यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला उमर खान खडे खडे बॉल सीमा रेषेच्या पलीकडे कडक सिक्सर. उमर हा बॉल थोडासा पुढे केला आणि त्याच्यानंतर पॉवर जनरेट केली आणि बॉलला खूप लांबवर पाठवलंय उमर यांनी. आणि हेच काम करतात आणि हे काम त्यांना आवडतं. लांबवर षटकार मारणं हे काम त्यांचं आपण गेली कित्येक वर्ष पाहतोय. याच परिसरातून वर्सोवा विधानसभा परिसरातून मात्र या खेळाडूने मात्र एक अगदी दुबई कतार कुवेत पर्यंतची मजल मारताना पाहायला मिळाले. प्रीतमच्या अर्धशतकाचे सगळ्यांनाच आता वेध लागलेले आहेत. परंतु पाहूयात समोर उमर यांच्याही बॅटमधून मोठा फटका आलाय. 68 धावा धावफलकावर आहेत. 2 मुंबईच्या टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर यानंतर देखील अमरसाई गोरखपूर उत्तर प्रदेश आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी अशी मॅच होणार आहे. यावेळेला बॉलला थोडीशी उसळी होती त्यामुळे बॉलला ढकलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला फक्त आणि एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 69 धावा चौथी ओव्हर मार्गस्थ असताना आमदार चषकाचं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळत आहे. वर्सोवा विधानसभेचे लोकप्रिय कार्यतत्पर विधानसभा आमदार अरुण खान साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. आमदारकीला 1 वर्ष पूर्ण झाले आणि त्यामध्ये खूप मोठं कार्य देखील त्यांचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध व्हिडिओज देखील त्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कबीर यावेळेला बिग हिट केलाय. टाळ्या होतील कारण अर्धशतक कंप्लीट केलेलं आहे. प्रीतम परब यांचं कौतुक करावं लागेल. या स्पर्धेतील सर्वात जलद हाफ सेंचुरी 15 बॉलमध्ये 51 धावा. मुंबईच्या गोरेगावचा दर्जेदार क्लासिकल बॅटर प्रीतम परब या आमदार चषकामध्ये अर्धशतक करताना पाहायला मिळत आहेत. गेली 20 वर्ष मुंबई महाराष्ट्राच्या क्रिकेटमध्ये या दर्जेदार फलंदाजाने आपल्या नावाचा डंका भिरवलाय आणि आज पुन्हा एकदा प्रीतम परब यांचा क्लास पाहायला मिळतोय. लगातार 7 चौकारानंतर 8वा मारलाय षटकार आणि अर्धशतक देखील कंप्लीट होत आहे. 75 धावा धावफलकावर आहेत. यस, अशरफ यांनी काल 16 बॉलमध्ये ते अर्धशतक पाहायला मिळालं होतं आणि आता 15 बॉलमध्ये अर्धशतक प्रीतम परब. अशरफने देखील जबरदस्त त्या पारीचं महत्व कमी होऊ शकत नाही. एक टीमला गरज असताना मात्र त्यांनी खेळली होती आणि आज प्रीतमही तेवढे चांगले खेळलेले आहेत. धावफलक जर पाहिलं तर या ठिकाणी 76 वर येताना पाहायला मिळतोय.
धाबा रोखणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठीचे प्रयत्न शिफा स्ट्रायकरला करावे लागतील. कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला कमबॅक करायचंय. तिला पुन्हा एकदा बिग हिट केला जातोय. प्रीतम काही थांबायला तयार नाहीये आणि प्रीतमचा हा बॅटिंगचा जबरदस्त नजारा अख्खा महाराष्ट्र आणि भारत पाहतोय. प्रीतम परब ऑन फायर, आणखीन एक सिक्सर. वा वा वा, काय बॅटिंग होते, जबरदस्त. खूप कमी क्रिकेट खेळतात. काम, आपलं ऑफिस आणि क्रिकेट या दोघांचे ताळमेळ घालतात. खूप कमी क्रिकेट खेळतात. ज्या ज्या वेळेला येतात धुमाकूळ घालतात. आज देखील तेच पाहायला मिळत आहे. 82 टीमची धावसंख्या झाली आहे आणि प्रीतम 57 वर पोहोचले सुद्धा. 5 मिनिटाच्या आत आपल्या ज्या गेटच्या समोर ज्या बाईक लावलेल्या आहेत टोईंग व्हॅन येणार आहे. पार्किंग मध्ये आपण त्या पार्क करायच्या, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. समोर खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळेल. धावफलक जर पाहिला तर 4 ओव्हरचा खेळ संपतोय. 82 धावा, 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. उमर खान खेळतायत 8 धावांवर आणि प्रीतम खेळतायत 57 धावांवर. आणखीन एक अर्धशतक पाहायला मिळालं. फरदीन काझी, महेश नानगुडे, त्यानंतर जर पाहिलं तर अर्धशतक या ठिकाणी आपल्याला कालच्या रात्रीत पाहायला मिळालं अशरफ यांच्या माध्यमातून. आणि आता चौथं अर्धशतक या स्पर्धेतील प्रीतम यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळालंय. चार ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एक मोठी धावसंख्या पाहायला मिळते. धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 82 धावांवर. 2 ओव्हरचा खेळ अजूनही बाकी आहे. क्रिकेट रसिक आनंद घेत आहेत. यस, 70-70 स्पोर्ट्सवर या मॅचचा त्या सगळ्या क्रिकेट रसिकांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करू आणि घेऊन जाऊ तुम्हाला पुन्हा एकदा जोगेश्वरी नगरीमध्ये सुरू असणारी आमदार चषक ही मुंबईतील या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा. पुन्हा एकदा ऑप्टमच्या बाहेरून फक्त बॉलला ढकलण्याचं काम केलंय. स्ट्राईकवर पुन्हा एकदा प्रीतम येताना पाहायला मिळत आहेत. बॉलचा अंदाज घेत आहेत आणि स्ट्राईक रोटेट देखील करताना पाहायला मिळत आहेत. उमर खान यावेळेला धावसंख्या पुन्हा एकने पुढे गेली. 83 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 5वं षटक नुकतंच सुरू झालेलं आहे. टेनिस क्रिकेटची खूप मोठी आणि वर्षानुवर्षाची परंपरा असणारी ही आपली मुंबई नगरी, मायानगरी मुंबई. आणि या मुंबई नगरीमध्ये टेनिस क्रिकेटच्या या हंगामाला सुरुवात झाली आहे आणि एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. यावेळेला कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाजांचा राहिला आहे. डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. रोहित कमबॅक करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी रन आले खरे होते. 2 विकेट ज्या आलेल्या आहेत त्या दोन्ही विकेट या रोहित यांच्याच नावावर आहेत खऱ्या. 83 धावा धावफलकावर. प्रीतम परब यावेळेला आणखीन एक चांगला स्ट्रोक गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिकडे आशिष पोहोचतायत. बॉल अडवतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. पुन्हा एकदा तेच मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाला अनुरूप अशी बॅटिंग या ठिकाणी होते. कसं क्षेत्ररक्षण आहे त्याचा अंदाज घेतला जातोय. त्याच्यानंतर गॅपमध्ये स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डरच्या डोक्यावरून खेळले जात आहेत आणि हे सगळं पाहत असताना ही खेळी मन देखील जिंकून घेताना पाहायला मिळते. सहज सुंदर आणि मैदानाच्या चौफेर टोलेबाजी शास्त्रशुद्ध पद्धतीने देखील कशी केली जाते याचं उदाहरण या ठिकाणी प्रीतम यांनी प्रस्तुत केलंय. हो हो हो, आता बिग हिट साठी गेले खरे मिड विकेटच्या दिशेने, परंतु आणखीन एक डॉट बॉल. खेळ षटक पुन्हा एकदा कमबॅक करणारं राहिलं असं म्हणावं लागेल. रोहित पहिल्या डावात या अगोदरच्या ओव्हरमध्ये विकेट घेताना पाहायला मिळाले आणि आता जर पाहिलं तर धावसंख्येला रोखताना पाहायला मिळाले. पुढे तरी 120 पर्यंत जाताना दिसत असणारी धावसंख्या त्याला थोडासा लगाम घातलेला आहे. आता टार्गेट कदाचित 100चं देखील होऊ शकतं. रोहित पुन्हा एकदा कमबॅक करतायत.
प्रीतमसाठी पुन्हा एकदा चांगला बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, चांगलं कमबॅक केलंय. 5 बॉल मध्ये फक्त 3 रन दिलेले आहेत. बाईक सगळ्यांना विनंती असेल, ज्यांनी कुणी बाईक पाठी पाचवं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळते आपल्याला. खरं या ओव्हरमध्ये काय कमबॅक केलंय. 5 बॉलमध्ये फक्त 3 रन दिलेले आहेत, म्हणून रोहितचं कौतुक करावं लागेल. प्रीतम 59 धावांवर बॅटिंग करतायत. 22 चेंडूंचा सामना त्यांनी केलाय. यावेळेला हाई बॉल चांगलाच पाहायला मिळेल. खुलवट टप्प्याचा बॉल होता, त्याला समोर ढकलतायत. खरे 1 रन त्या ठिकाणी कॉल दिला. दुसऱ्या धावेसाठीचा फेकी केली खरी. इकडे 1 रन शॉट कळवला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल, परंतु रनआउट आहेत की नाही स्ट्राईक एंडला त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी घेण्यात आलेली आहे. पहा, स्टेजच्या पाठीमागे जो रोड आहे त्या रोडवर बाईक ज्यांनी ज्यांनी उभ्या केलेल्या आहेत त्या सगळ्यांना विनंती, आपण तिकडनं बाईक बाजूला घ्यायच्यात आणि पार्किंग आहे पुढे, पार्किंगमध्ये त्या गाड्या पार्क करायच्या, त्याची नोंद घ्या. आमच्या VIP एंट्री या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबरीने टोईंग व्हॅन सुद्धा या ठिकाणी काही क्षणात येणार आहे. त्याच्यामुळे आपण तिकडनं बाईक आपल्या सगळ्यांच्या ज्या आहेत त्या कृपया बाजूला घ्या. कारवाई झाली तर त्याला कमिटी जबाबदार नसेल. हा, सगळ्यात पहिलं म्हणजे शॉर्ट रन नाहीये. रनआउटचं या ठिकाणी चेक केलं जाते. तर ओव्हर संपवण्यासाठी 4 मिनिटं एक्स्ट्रा देखील गेलेली आहेत, त्यामुळे एक प्लेअर सर्कलच्या आतमध्ये आणि ते सुद्धा रिव्ह्यूचे मिनिट त्या ठिकाणी कट केलेले आहेत आणि खेळाडू नॉट आऊट आहे, म्हणजे त्या ठिकाणी 2 रन मिळतील. एक प्लेअर सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. आणि सगळ्या टीमसाठी हा नियम असणार आहे, तुम्ही 25 मिनिटात या 5 ओव्हर संपवणं गरजेचं आहे. पहिल्या कार्तिक नवले याच परिसरातील खेळाडू आहेत. वर्सोवा विधानसभेतील परवा झालेल्या मॅच मध्ये ज्यांनी जबरदस्त अर्धशतक केलं. फक्त 20 वर्ष वयाचा असणारा हा ऑलराऊंडर आहे. सातबंगला परिसरातील कार्तिक नवले यांना या टीम मध्ये देखील समाविष्ट करण्यात आले आणि शेवटच्या षटकाची जबाबदारी कार्तिक यांच्याकडे दिलेली आहे. वेगळी ऍक्शन आहे बॉलिंगची, परंतु हा बॉल पहिलाच उमर यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. 4 धावांसाठी चौकार. स्टेज के पीछे जितनी भी बाइक है यावेळेला वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होता खरा, परंतु यशस्वी नाही झालाय.
कार्तिक डावखुरे हाताचे बॅटर सुद्धा आहेत आणि बॉलिंग ऍक्शन देखील जर पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे. आणि परवाच्या रात्री याच मैदानात कार्तिकच्या नावाची चर्चा झाली आणि कार्तिकला खुल्या गटातील स्पर्धा खेळण्याची संधी सुद्धा फिरोजबाई यांनी दिली. 92 92 धावा धावफलकावर पाहिला मिळत आहेत. एक वेळ मग आम्ही जसं उल्लेख केला ज्या पद्धतीने पहिल्या 3-4 ओव्हरमध्ये रन झाले होते असं वाटत होतं 120 पर्यंत जाणार, परंतु त्याला रोहितने कंट्रोल केला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये आता पाहायचंय कार्तिक कशा प्रकारची कामगिरी करतायत. प्रीतम 61 धावांवर बॅटिंग करतात तर उमर 14 धावांवर बॅटिंग करतायत. हो 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 हो, हा खोलवर टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट येताना पाहायला मिळते. प्रीतम बाद होत आहेत आणि कार्तिकने मात्र एक चांगला चेंडू त्या ठिकाणी प्रस्तुत केलाय. केवळ 17 वर्ष वयाचा असणारा सातबंगला वर्सोवा परिसरातील युवा खेळाडू कार्तिक नवले प्रीतम बाद झालेत परंतु सगळ्यांना खुश केलंय. काय बॅटिंग केली आहे, 8 चौकार 4 षटकार आणि 61 धावा 15 बॉल मध्ये अर्धशतक करण्याचाही कारनामा केलाय. जबरदस्त बॅटिंग प्रीतम परब, गोरेगाव मुंबई. खूप चांगली खेळी केली आहे. या वेळेला आल्या आल्या पहिलाच बॉल खूप लांबवर पाठवलाय परंतु उमर या ठिकाणी पाहायला मिळाले. जशी स्ट्राईक घेतली ना, स्ट्राईक घेतल्यावर केला एअर स्ट्राईक. दीपू माळी आहेत नॉन स्ट्राईकला परंतु उमर यांच्या बॅटमधून आता या बॉलवर पुल जबरदस्त केला आणि उमर यांचा पुल पाहण्यासारखा असतो म्हणून त्यांना पुल सम्राट देखील म्हणतात. आणि काय पुल खेळलाय, जबरदस्त. धावसंख्या 98 झाली आहे. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. युवा कार्तिक नवले एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला अनुभवी आणि सिक्सर किंग उमर खान. 98 धावा धावफलकावर. यावेळेला पुन्हा बिगिट करण्याचा प्रयत्न उमरने, हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. सिक्सर किंग बॅटिंग करतायत उमर खान आणि त्यांच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. उमर 11 कांधारी किंग्स या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर त्यांच्या नावावर लगावला जातोय 104. काल भांडूप स्ट्रायकर 101 रन केल्या होत्या आणि आता या ठिकाणी 104 रन कांधारी किंग उमर 11 आणि स्वतः उमर यांच्या बॅटमधून फलंदाजी आपण पाहतोय. मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळत आहेत. 2 लगातारचे षटकार. उमर खान यावेळेला बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न, पॉइंटला खेळले, 2 मोठे फटके आले परंतु त्यानंतर देखील कार्तिक यांचं कमबॅक पाहायला मिळालं. धावसंख्या झाली आहे 6 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 105. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 106 धावा आवश्यकता असणार आहे. टॉस साठी यायचं आहे ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी आणि त्याचबरोबरीने अमर साई गोरखपुर या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. दोनों टीम के कप्तान से विनती है आपको टॉस के लिए आना है. प्रीतम परब 24 बॉलमध्ये 61 वेगवान अर्धशतक. मुजम्मिलने दिली 7-12 रनची आणि उत्तरार्धात 27 धावा केल्या त्या 9 बॉलमध्ये धडाकेबाज उमर खान यांनी. अशा 105 झाल्या. 3 विकेट मात्र गमावल्या गेल्या. आशिष 1 ओव्हर टाकली, थोडंसं महागडे षटक राहिलं, 20 रन आल्या. अर्जुन यांचंही षटक महागडं राहिलं, त्यांनी 27 धावा खर्च केल्या. रोहित प्रभावी गोलंदाजी करणारे राहिले, त्यांनी 2 ओव्हरमध्ये 20 धावा देत असताना 2 महत्वपूर्ण विकेटही घेतल्या. कबीरने 1 ओव्हरमध्ये 20 ही महागडे षटक राहिलं आणि शेवटच्या षटकात सुद्धा कार्तिक नवले यांच्या 18 रन आल्या. धावसंख्या झाली 105. विजयासाठी करायचे 106. पाहूया दुसऱ्या डावात काय घडणार है. दोनों टीम के कप्तान से विनती है जल्द से जल्द आपको टॉस को आना है. अमर साई गोरखपुर और दूसरी तरफ ताई पैकर्स पालघर प्रभा देवी. और जैसे ही दूसरी पारी की शुरुआत होगी, भारतीय और टेनिस क्रिकेट की पूरी दुनिया की आवाज वॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर.
चला टॉस केला जातोय. एका बाजूने आमदार चषक आहे आणि एका बाजूला फ्रेंड्स ऑफ मजर. नमस्कार क्रिकेट रसिको, पुन्हा एकदा स्वागत असणार आहे. आणि एक असा टॉस व्हायला चाललाय ज्या दोन कॅप्टनची मॅच असल्यानंतर सगळ्यांचे मोबाईल ऑन असतात. ज्यांनी मागील 10-15 वर्षाचं क्रिकेट मात्र खूप व्यवसाय दर्जाचं दर्जेदार पद्धतीने गाजवलंय भारताच्या बाहेर. एका बाजूला फायटर जेट योगेश पेनकर आणि एका बाजूला मुंबईचा ब्रँड ओमकार देसाई यांच्यातील मॅच मुंबईमध्ये रंगताना पाहायला मिळणार आहे. आणि आधी स्पोर्टचे मुज्जूबाई यांना विनंती असणार आहे, आपण या मॅचचा टॉस करायचा आहे. एका बाजूला आमदार चषक आहे आणि एका बाजूला फ्रेंड्स ऑफ मजर अरुण खान. अशा पद्धतीने आपल्याला कॉल करायचा आहे. ओमकार देसाई, योगेश पेनकर. आमदार चषक कॉल केलाय आणि आता मात्र आमदार चषक आलेला आहे. योगेश पेनकर टॉस जिंकताय, काय निर्णय असणार आहे? आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी आपण मुंबईत आलात, नवीन ठिकाणी मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते मुंबईतील. किती उत्कंठा सुद्धा आहे, कशी टीम आहे आणि निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू आणि मुंबईत खेळणं नेहमीच पर्वणी असते. मुंबईत खेळणं इझी नसतं कारण सगळ्याच टीम चांगल्या असतात. ग्राउंड वगैरे खूप छान आहे, विकेट पण खूप चांगली आहे, मजा येईल खेळायला. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर कशा प्रकारची टीम आज आहे? आमचे सगळे रेग्युलर जे डिंगडॉंगचे प्लेयर्स ते आहेत आणि त्यात जगत, संजू, अनु आणि राजू पाल्डे ॲड आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला असणार आहे. ओंकार, मुंबईमध्ये स्पर्धा होते, या हंगामातील पहिली मोठी स्पर्धा आणि एका अशा मैदानात जे सुद्धा मुंबईतील एक आता महत्त्वाचं मैदान आहे की ते. आणि काल पासून बरेचसे जणांचे कॉल सुद्धा येत होते की भेटतो ओंकारची मॅच कधी, असं सुद्धा सुरू होतं. कशा प्रकारे तयारी केली आहे, टीम कशी आहे आणि मुंबईतील स्पर्धा म्हटल्यानंतर किती उत्कंठ आहे? प्रथम तर आदी स्पोर्ट्स आणि आमदार अरुण खान यांना थँक्स बोलतो, कारण मुंबईच्या टुर्नामेंट बहुतेक बंद झाल्या होत्या. तर त्यांनी पुढाकार घेऊन मला वाटतं ही टुर्नामेंट चालू केली आहे. तर अशीच टुर्नामेंट परत पुन्हा करा आणि मुंबईच्या सगळ्या ऑर्गनायझर्सने या टुर्नामेंटकडे लक्ष देऊन स्वतः पण टुर्नामेंट ऑर्गनाईज करा. त्यामुळे मुंबईचं क्रिकेट पुढे येईल आणि खूप उत्कृष्ट अशी स्पर्धा आहे. ग्राउंड तर स्टेडियम लुक आहे. आम्हालाही तुम्हाला सगळ्यांना खेळताना पाहायला मजा येणार आहे. ओमकार देसाई इन ॲक्शनमध्ये यानंतरच्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. परंतु जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी हरीश पंड्या सरांचा आवाज ऐकायला मिळेल. पाहत राहा 70-70 स्पोर्ट्स. शुभ संध्या दोस्तों. तो यहाँ पर प्रीतम की जगह पर रोहित यादव एज एन इम्पैक्ट प्लेयर इंट्रोड्यूस किए गए हैं. शुभ संध्या दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे विधानसभा क्रमांक 164 के हरदिल अजीज आमदार जनाब हारून खान के सम्मान में खेली जाने वाली आमदार चषक. संकेत की फुलर गिलेंद की गेंद और यहाँ पर कार्तिक नवले और शुभम, दो युवा बल्लेबाज. शिफा स्ट्राइकर्स मलाड के फिरोज भाई की मैं दाद इसलिए भी देना चाहूँगा कि हमेशा लोकल टू ग्लोबल, मतलब जो मुंबई के खिलाड़ी हैं उनको लेके मैं ग्लोबल ले जाऊंगा, ये जो जज्बा है इसके लिए उनको 10 में से 10 मार्क देने पड़ेंगे. युवा खिलाड़ी तजुर्बा नहीं है, कोई बात नहीं, मैं भिड़ूंगा. ये जो अंदाज है मुंबईया घेऊन टाक, ये एटीट्यूड की मैं सलाम करता हूँ. स्कोर 1 बिना किसी नुकसान के टूर्नामेंट का हाईएस्ट स्कोर चेज करने जा रही है शिफा स्ट्राइकर्स मलाड मुंबई. और उसके सामने है कांधारी उमर 11 खार. विजय भाई कांधारी की टीम है कांधारी किंग्स. संकेत स्टंप्स के करीब आकर इस बार बहुत ही बढ़िया गेंद. वुडलैंड गेंदों को खेलना आसान नहीं होता. विकेट कीपर उमर खान ने तारीफ की. एक संतुलित बल्लेबाजी और गेंदबाजी का यहाँ पर मिलन देखने को मिल रहा है. कांधारी किंग्स बांद्रा में खार और बांद्रा परिसर की एक बहुत बड़ी टीम है कांधारी किंग्स. धीमी गेंद न केवल गेंद घूमी, बल्लेबाज की सोच को भी घुमा कर रख दिया. यह संकेत है और संकेत जो है ये भविष्य के शुभ संकेत लेकर आए हैं कि मैं आया हूं और मैं काम करूंगा. पहली 4 गेंदों में केवल 1 रन. कार्तिक नवले 1 पर, शुभम ने खाता खोला नहीं है. बैठक शॉट लेने का प्रयास था, कामयाब नहीं हो पाए. रन जरूर मिलने जा रहे हैं. आओ डायरेक्ट हिट.
और यहां पर तीसरे अंपायर की मदद, बहुत जबरदस्त थ्रो आउटफील्ड से निकला था। कांधारी किंग्स मैदान के किंग है। पलक झपकते थ्रो आया नॉन स्ट्राइकर एंड पर, डेंजर एंड पर दौड़ रहे थे बैटर स्वयं, और उनका रिएक्शन टाइम थोड़ा सा धीमा। और आधुनिक क्रिकेट में आप धीमे नहीं चल सकते। स्लो एंड स्टेडी विंस द रेस, यस, बट नॉट ऑल द टाइम, यू नीड टू बी फास्ट। और तीसरे अंपायर की ओर मदद मांगी गई है। अंपायर महेंद्र भंवर और हेमंत शेट्टी इस मैच के ऑफिशियल्स हैं। थर्ड एंड फोर्थ अंपायर अमर साठे और सादिक राजापुरकर। स्कोरिंग की जिम्मेदारी प्राजक्ता देसाई और सोनम चौहान। ऑनलाइन स्कोरर हमारे सूरज। मैच रेफरी उबैद खान। कमेंट्री टीम मुंबई की क्रिकेट संस्कृति को रोशन करने वाली आवाज़ रोशन भाताड़े, और महाराष्ट्र की एक बुलंद आवाज़ यानी कि चंद्रकांत शेटे। आउट है। सो पहले विकेट का पतन यहां पर वज्राघात लगता हुआ, और बहुत बढ़िया ग्राफिक 70-70 के। पहला विकेट सस्ते में, खुद के शॉट पर रनआउट होना, ये मतलब इससे ज्यादा खराब बात क्या हो सकती है। लेकिन ठीक है, तजुर्बा कम है, लीग फॉर्मेट है, अगला मुकाबला खेलने मिलेगा तब उन्हें अपना असली क्रिकेट दिखाना होगा। लेकिन मैच को डोमिनेट करते हुए कांधारी किंग्स। कल इस टूर्नामेंट के ऑल इंडिया ओपन का पहला दिन था, और तैमूर नेटवर्क एंड इलेक्ट्रॉनिक्स उत्तम झा की टीम, जिन्होंने नंबर 1 हासिल किया, नंबर 2 पर रही MUCC संबलपुर ओडिशा। स्लिप लगाई गई है संकेत के लिए। राउंड द विकेट आते हुए बॉलर के सर के ऊपर से ये पहला ताकतवर प्रहार है। बॉल जा रही है बाउंड्री लाइन की तरफ, और अब जाकर 2 रन पूरा करने में कामयाब रहे कार्तिक नवले। 1 ओवर 3 रन 1 विकेट। कार्तिक नवले 3 बॉल में 3 रन बनाकर खेल रहे हैं। अंतर वर्सोवा क्रिकेट में उनके नाम पर अर्धशतक रहा है, और 23 तारीख को जब उन्होंने अर्धशतक लगाया, फिरोज भाई ने तुरंत उन्हें मौका दिया अखिल भारतीय टेनिस क्रिकेट टूर्नामेंट में। नए बैटर है वीर, 30 गेंदों में 103 रन। हम आभारी हैं इस वक्त इस टूर्नामेंट के पावर्ड बाय स्पॉन्सर असलम लश्करिया फाउंडेशन, आदि स्पोर्ट्स, सिद्धिविनायक स्पोर्ट्स क्लब, फ्रेंड्स ऑफ मजहर हारून खान, सभी का बहुत बहुत धन्यवाद। प्रीतम परब ने इस प्रतियोगिता में अर्धशतक जड़ा। कल के दिन की हाइलाइट्स की अगर हम बात करें, यस, भावेश पवार एक पारी में 4 विकेट लेकर बॉलिंग के लिए मैन ऑफ द मैच रहे थे। महेश नानगुडे ने 2 मैन ऑफ द मैच जीते। नए ओवर की पहली गेंद बैठक शॉट लिया है, और वाइड मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, और ये शानदार चौका। लूजनर बॉल, नए ओवर की पहली गेंद, लेफ्ट आर्म राउंड द विकेट, क्रीज के कोने से फुल टॉस बॉल थी, और उस पर जमकर वो स्ट्रोक को अंजाम दिया गया है। तो यहां पर ये 4 रन, स्कोर 7। इस बार एक्सप्रेस बॉल थी, और अच्छी शुरुआत करते हुए नए ओवर में रोहित यादव इंपैक्ट प्लेयर के रूप में आए हैं टीम में। 28 में 99। इस बार पुल कर दिया वीर ने। जी हां, मैं हूं वीर, मैं हूं विजय वीर। 6 रनों का ये अफलातून शॉट। रोहित यादव इंपैक्ट प्लेयर हैं, उनकी टर्न होती हुई, टर्न और बाउंस वाली धीमी गेंद पर
वीर ने इंपैक्ट प्लेयर के ऊपर अपना इंपैक्ट छोड़ा और 6 रन, सैर सपाटे पर जाती हुई गेंद। यही असली तरीका है। अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस। आक्रमणी बचाव का सही तरीका है। इस बार एक और बढ़िया शॉट, हालांकि कैच आउट का मौका, दूर से आना पड़ेगा, वहां पर अब जाकर कैच ले लिया है और वीर की छोटी पारी समाप्त होती हुई मुजम्मिल खान ने कैच लिया और आउट होते हुए दूसरा विकेट पारी का। जब आउट हुए वीर, 10 रन बनाए, 4 गेंदों का सामना किया, 1 चौका 1 छक्का लगाया। बिल्कुल क्रीज के कोने का असरकारक इस्तेमाल जिस तरह जिग्नेश पटेल करते हैं भारतीय क्रिकेट में। और टर्न और बाउंस वाली गेंद पर स्ट्रोक अच्छा पकड़ा था लेकिन दूरी तय नहीं कर पाए। नया बैटर है वसीम कन्नड़। एआर रॉयल वॉरियर्स बिग बैश उनके द्वारा हर साल बारिश के सीजन में आयोजित किया जाता है। रियाज भाई, आमिर दाफेदार और वसीम कन्नड़। रॉ, रियाज, आमिर और वसीम, और रॉ को उल्टा पड़ो तो वॉर, और वो वॉर के लिए उतरा है अब यहाँ पर वसीम कन्नड़, टीम का कप्तान। 13 for 2, कार्तिक 3 पर, वसीम 0 पर, रोहित यादव पहली ओवर में पहली बॉल पर चौका, डॉट बॉल, फिर छक्का और विकेट, मिला जुला ओवर। एक्सप्रेस बॉल थी, इस पर स्विच लगाने का प्रयास, आउटफील्ड बहुत तेज है, गेंद और क्षेत्र रक्षक के बीच में रेस लगी थी। आखिरकार रेस को जीता क्षेत्र रक्षक ने, 2 रन पूरे किए वसीम ने। पंद्रह पे 2, दूसरा ओवर चलता हुआ। अभी भी इक्वेशन की तरफ अगर हम देखें तो बहुत लंबा इक्वेशन, 106 बनाने हैं, 15 बने हैं, मंजिल काफी दूर। अब यहां पर वसीम ने उठा दिया है और कैच तो नहीं हो पाएगा लेकिन बॉल वहां पर मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। उम्दा टाइमिंग के जरिए स्लॉक स्वीप। आखिरी वक्त तक अच्छी कोशिश मुजम्मिल की, लेकिन एक ही प्रकार का टर्न रोहित यादव करते हैं और वो टर्न प्रेडिक्टेबल था। बराबर से आंखों के नीचे आती हुई गेंद और बढ़िया पुल शॉट, और उस पर आने वाला ये चौका। ओवर यहां पर खत्म होते हुए कुल मिलाकर 2 ओवर के बाद स्कोर है 19। पहली पारी में पावर प्ले के 2 ओवर के बाद स्कोर था 47। ये वो समय था जब प्रीतम परब लगातार 7 चौके लगा रहे थे। सर्कल का किंग ऑफ रिंग, और राजा का सर्कल की जब बात आती है तो हार्बर लाइन का एक ट्रेन का स्टेशन आता है, किंग्स सर्कल। आज प्रीतम परब किंग थे और उनका वो सर्कल था। किंग सर्कल के नागरिक भी खुश हो गए होंगे कि सर्कल का किंग गोरेगांव का है। इज द रियल किंग्स, जिसके सर्कल में सब घूम रहे थे। 24 गेंदों में 87। नया ओवर करेंगे संकेत। पहला ओवर बहुत अच्छा रहा संकेत का। एक तजुर्बे वाली टीम है कांदारी किंग्स। नए ओवर की पहली गेंद इस बार विकेटों के पीछे खेलते हुए कार्तिक नवले। 50 रन उन्होंने ऑलरेडी बना दिए हैं और पुणे महानगर पालिका सोच रही है कि जो पुणे में नवले ब्रिज है उसके एक छोर को कार्तिक नवले का नाम दिया जाना चाहिए। ऐसा अर्धशतक। 20 पर 2, 23 गेंदों में 86 रन। स्टंप्स के करीब आकर ये गेंद इसको लपेट लिया था। बहुत ही खूबसूरत टाइमिंग के जरिए इस गेंद को खेल दिया है। अब जाकर उसे रोकने का प्रयत्न विफल होता हुआ और ये 4 रन। एड़ी चोटी का जोर लगाते हुए यहां पर बल्लेबाज संकेत की गेंद थप्पा खाते ही लपेट लिया था। और ऐसी बल्लेबाजी चाहिए क्योंकि 106 रनों का सैलाब सुनामी आया था पहली पारी में। 105 रन का 106 का लक्ष्य दिया गया। 22 बॉल में 82 चाहिए। 3 बॉल 10 पर खेलते हुए वसीम कन्नड़ कप्तान की पारी। 24 पे 2। इस बार फिर से स्लॉक स्वीप और वहां पर फील्डर जरूर थे और यह वजह है कि केवल 1 रन संभव हो पाएगा।
इस प्रतियोगिता में आज अखिल भारतीय टेनिस क्रिकेट का अंतिम दिन होगा। कल से फिर से हम रुक करेंगे अंतर वर्सोवा क्रिकेट टूर्नामेंट के लिए। इनामी राशि बहुत ज़्यादा है खिलाड़ियों के लिए, ये बहुत अच्छी बात है। स्टंप्स के करीब इस बार पावरफुल स्ट्राइक, और क्या जरूर हुआ, लेकिन मैदान के बाहर। कार्तिक नवले, त्यांचं नवलच वाटलं पाहिजे, असे नवले मैदानामध्ये उतरले नवले आणि शेवटपर्यंत लढले। 31 for 2 थर्ड ओवर। टैलेंट को देखिए। 5 बॉल 10 कार्तिक। वाइड बॉल हेमंत शेट्टी द्वारा। शिफा स्ट्राइकर्स मलाड मैच जीतने की पूरी कोशिश करेगी, लेकिन अगर 80 के आगे भी जाती है, हमने देखा इस टूर्नामेंट में 80 से ज्यादा स्कोर चेज नहीं हुआ है कल, और 80 के ऊपर भी अगर जाते, डे का मैच है, एक अच्छा तजुर्बा लेगी टीम। जितना नजदीक जा सके जाने की कोशिश करे, ऑल आउट नहीं होना है, 36 बॉल पूरे खेलने हैं। ये भी एक कॉन्फिडेंस है पहले मैच के लिए। कभी कभी असफलता ये सफलता की पहली सीढ़ी है। और इस वक्त रिजल्ट के बारे में मत सोचे, क्रिकेट को एंजॉय करें, रिजल्ट के लिए मत खेलो। एंजॉय योर क्रिकेट, रिजल्ट विल कम। राउंड द विकेट, बहुत बढ़िया फ्लैट गेंद थी। नाइनटीन बॉल 74 टू विन। हर बॉल पर चौका लगाना है। बॉल पीछे की जानिब गई है, वहां पर अब जाकर उसे रोका गया, और 2 रन पूरा करते हुए कार्तिक नवले। तो प्राजक्ता मुझे बता रही है पहली पारी में 8 6 लगे और 10 चौके लगे। 36 में से 18 बॉल जो थे, ये केवल चौके और छक्के में रन आए हैं, जो सबसे बड़ा फर्क रहा है। बाकी 18 बॉल पे जरूर वर्चस्व रहा शिफा स्ट्राइकर्स का। अब 18 गेंदों में 72 रन चाहिए, हर बॉल पर चौका। 36 बॉल में जब 18 बॉल को आप डोमिनेट करते हैं, नहीं होगी किंग ऑफ रिंग, असली मुंबई का एटीट्यूड। 3 ओवर 34 रन 2 विकेट, रिक्वायर्ड रन रेट 24 का। असाद नया ओवर करेंगे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स शोर से, और इस बार स्विच इन लगाने का प्रयास। अगले मुकाबले में कांटे की टक्कर टाई पैकर्स प्रभादेवी पालघर और अमर साई गोरखपुर उत्तर प्रदेश। 106 का लक्ष्य है, 35 पर 2, चौथा ओवर पारी का। कार्तिक नवले 7 बॉल 10, वसीम कन्नड़ 5 बॉल 12, करंट रन रेट 11 का। रिकॉर्ड रन रेट 25.06। साथ की एक गेंद, और इस बार घुमा दिया है, कैच आउट का मौका, और वहां पर अपनी छाती के करीब उस कैच को अंजाम दिया गया संकेत द्वारा, और आउट होकर वापस चल दिए कार्तिक नवले। 8 बॉल में 10 रन बनाए, 1 6 लगाया, 125 का स्ट्राइक रेट। तारीफ करनी होगी आसाद। स्विच मारने चले गए थे। आसाद का मतलब होता है शेर, और जो अपने शिकार को हलक से पकड़े उसको कहते हैं आसाद। और आसाद ने बड़ा शिकार किया है इस वक्त। प्रणय कोहली नया बैटर, मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग में भव्य प्रदर्शन रहा, बोरेली प्रीमियर लीग में भी बहुत अच्छा प्रदर्शन रहा है इनका। उत्तर मुंबई के क्रिकेट में एक बड़ा नाम है प्रणय कोहली का। फिरोज भाई ने एक नई टीम के साथ
कमिटमेंट, मतलब मैं मुंबई के खिलाड़ियों को लेकर ही खेलूंगा, हारना जीतना अलग बात है, मुंबई के लिए कौन सोचेगा तो मैं सोचूंगा, ये फिरोज भाई ने बताया। असद की गेंद इस बार पुल किया है, अच्छी बात है कि पुल शॉट्स जो था जमीन के ऊपर गेंद सरकती हुई और 1 रन। 36 पर 3, वसीम 12, प्रणय 1। असद के इस ओवर में अब तक केवल 2 रन आए हैं और 1 विकेट गिरा है, जो हमने देखा संकेत ने बढ़िया कैच लिया। इस बार पॉइंट के ऊपर से जाना चाहते थे और एक बढ़िया कैच विशारद पगारे द्वारा मेहुल, करेक्शन मेहुल, और नया बैटर है अब राहुल। आउट हो गए वसीम, मायूस होकर जा रहे, वहां पर नया बैटर है विनोद। शॉर्ट बॉल थी और पॉइंट के ऊपर से अप एंड अबोव पॉइंट जिसको कहते हैं उस तरह का स्ट्रोक था, लेकिन वहां फील्डर स्टेशन था और उसने बहुत बढ़िया कैच लिया। तो रोहित की जगह पर दीनू को एज एन इम्पैक्ट प्लेयर एक्टिवेट किया गया है। मंजिल बहुत बड़ी है, अभी भी मैच जीतने के लिए 70 रन चाहिए। विकल्प बहुत कम बचे हैं, रिक्वायर्ड 130 का, 14 गेंदों में 70 रन, हर बॉल पर 5 रन। इस बार अतड़ियों की ऊपर आती हुई गेंद दी और बहुत बढ़िया कैच लेने का प्रयास खलम ने देखा था। प्रदीप पाटिल, जेनिश ठाकुर, विकी मुंबईकर, इन्होंने बेहतरीन कैच लिए। फिरोज ने एक मैच में 4 कैचेस लिए और नागेश वाडेकर ने जो कैच लिया, कैच ऑफ लास्ट 10 ईयर्स, मैंने पिछले 10 साल में ऐसा कैच नहीं देखा। दिखने में आसान था लेकिन व्हाट अ कैच। तो यहां पर कैच किस तरह ड्रॉप हुआ ये बताया गया। नागेश वाडेकर, व्हाट अ कैच। 4 ओवर्स 37 फॉर 4। दीनू 1, प्रणय 1, 12 बॉल 69 रन। अब हर बॉल पर 6 लगकर ही ये मैच जीता जा सकता है, लेकिन मैं इस मैच को इस तरह देखता हूं कि कई नए गेंदबाजों को आज मौका मिला। अर्जुन काफी लंबे रनअप से बॉलिंग करते आए, हो सकता है कैप्टन उनके साथ बात करे, 25 मिनट में 5 ओवर करने हैं, वो भी एक फैक्टर रहेगा। नए खिलाड़ियों से बात करते रहना होगा। खिलाड़ी को रिजल्ट पे मत नापिए, खिलाड़ी को पूछिए आपने क्रिकेट एंजॉय किया, आपने कुछ सीखा, आपको क्या मेरे से सपोर्ट चाहिए। ये बातें वसीम और फिरोज को अपने प्लेयर्स के साथ करनी होगी, वो रिजल्ट देंगे। इस बार खेला है डीप डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑन पर 38 पर 4। 11 गेंदों में 68 रन चाहिए। मैच एक तरफा हो रहा है लेकिन इससे फर्क नहीं पड़ता, दूसरा मौका जरूर मिलने वाला है लीग में। इस बार कवर ड्राइव थोड़ा ऊपर से मौके आएंगे, ऐसा मौका फिर कहां मिलेगा। आमदार कप जैसा टूर्नामेंट कहां मिलेगा। जब मिला है मौका तो मौके को देखिए और खेलिए। एक और एक्सप्रेस बॉल, लाजवाब बॉलिंग का प्रदर्शन यहां पर दीपू माली, मानकोली का शेर कहा जाएगा। अंडर आर्म, ओवर आर्म, हाल ही में फास्ट ट्रैक लॉजिस्टिक्स नवीन शर्मा के लिए वो लेदर बॉल भी खेल रहे हैं। और इस बार उठा दिया, आसमान में गेंद है, कैच आउट का मौका, कमर के बल झुककर वो कैच हो सकता था लेकिन 1 रन। दीपू माली का एडवांटेज ये है कि हार्ड हिटर है। दीपक शाह मेमोरियल में वो 10 6 जो उन्होंने मारे, जबरदस्त बल्लेबाजी। अब यहां पर आसमान में और ये विकेट होगा ऐसा लग रहा है। लंबे कद के खिलाड़ी संकेत गेंद के नीचे आते हुए और एक विकेट मिलता हुआ दीपू माली को। सफल ओवर समाप्त होता हुआ। 6 गेंदों में 66 रन चाहिए और
प्रणय छह बॉल चल रहा है एक पल। नया बैटर है फिरोज, टीम के ओनर आ चुके हैं 40 पे 5, 7 बॉल 66। दीपू माली की ये आखिरी बॉल वाइड दी गई। 7 बॉल 65 रन। दीपू माली ग्रामीण क्रिकेट में भी अच्छी बॉलिंग करते हैं। इक्विना मानकोली टीम और वो तजुर्बा उनके काम में आता हुआ यहाँ पर ओवर पिच गेंद, और यहाँ पर संकेत का ये तीसरा कैच दीपू को मिलती हुई एक और सफलता। दीपू अपने एकमात्र ओवर में अच्छा इंपैक्ट छोड़ते हुए अब 6 गेंदों में 65 रन चाहिए। 41 पर 6, 5 ओवर समाप्त होते हुए फिरोज खान आउट हुए 0 पर। कॉट बाय संकेत पाटिल, बोल्ड बाय दीपू माली। इनसाइड आउट खेलने गए थे और वहां पर बहुत मुश्किल कैच था। ऊंचे कद के खिलाड़ी के लिए कमर के बल झुकना आसान नहीं होता, लेकिन संकेत ने वो कर दिखाया और उनके लिए पारी का तीसरा कैच था। कल फिरोज ने एक पारी में 4 कैच लिए थे। नया बैटर है कबीर सिंह, आखिरी ओवर लेकर आ रहे फकीरा। GI11 के दिनों की मुझे याद आ गई। पिंटू पारचा, यासुद्दीन शेख, बिलाल शेख, फकीरा। फकीरा जब खेलता था तो लोग एक ही चीज कहते थे, गाने में शकीरा और क्रिकेट में फकीरा का जवाब नहीं। एक रिक्शा चलता था जिसके ऊपर GI11 लिखा हुआ होता था, मतलब ये भी एक दीवानगी है टीम के लिए। फकीरा के नए ओवर की पहली गेंद स्टेप आउट होकर खेला इस वक्त एक्स्ट्रा कवर की और 1 रन पूरा करते हुए स्कोर है 42 पर 6। दीनू पहुंचे 4 पर। कबीर अब पहली गेंद फेस करेंगे। 5 गेंदों में 64 रन चाहिए। कांधारी किंग्स उमर 11 ने टॉस जीतकर बल्लेबाजी करने का जो फैसला किया उनके लिए कामयाब साबित हुआ, और यहां पर बल्ले का भारी सिरा और उमर खान के हाथ में आता हुआ कैच, एक और विकेट और फकीरा को मिलती हुई विकेट। फेंटेज नया बैटर श्रीनिवास मौर्य। अब ये भी बहुत हार्ड हिटर है। नैसर बॉयज थोड़ा ऊपर इनको भी भेजा जा सकता था, सरप्राइज्ड। लेकिन फकीरा के बारे में फिल्म फकीरा का गाना याद आ गया। सुन के तेरी पुकार, संग तेरे कोई चलने को होना हो तैयार, हिम्मत ना हार, चल चला चल फकीरा, चल चला चल। फकीरा चल रहा है और टीम चला रहा है 42 पे 7। 4 बॉल में 64 की दरकार। स्टंप्स के करीब आकर इस बार एक्सप्रेस बॉल, बहुत ही लाजवाब टप्पा। उमर खान ने टॉस में कहा था हमारी टीम में भी कई नए खिलाड़ी है, दीपू माली हमने टीम में लिया है, ये एक ताकत है। संकेत पाटिल ने अच्छा काम किया। टीम का फॉर्मेशन बहुत अच्छा था और थिंक टैंक दिनेश यादव, सचिन कदम, नितिन जंगम, संतोष बंड, ये 4 आधार स्तंभ मैनेजर इस टीम के। इस बार ओवर पिच बॉल आसमान में, स्ट्रेट अवे बॉल लैंड्स आउटसाइड द ग्राउंड, 6 रन्स। देर से ही क्यों ना हो वो 6 आया और यहां पर इस छक्के के जरिए स्कोर हुआ है 48। हालांकि जो अपेक्षा के मुताबिक ये स्कोर नहीं है। 2 गेंदों में 58 रन चाहिए। श्रीनिवास 6 पर खेलते हुए 2 गेंदों का सामना किया है। Two balls and 58 runs, 48 for 7. डॉट बॉल। तो फकीरा ने
एक बहुत ही बेहतरीन ओवर करते हुए यहाँ पर एक गेंद में 58 रन। टाई पेकर्स प्रभात देवी पालघर का अगला मैच होगा वाइड बॉल, सामने खेलेगी ओम अमर साई गोरखपुर। सागर रमवानी साहब की टीम है और एक तरफ अमर परुलेकर की टीम है। हाल ही में बहुत भव्य डबल डिस्ट्रिक्ट धमाका विभू पंडित, हेमंत बनियाल और सागर रमवानी जी ने आयोजित किया 16, 17, 18 तारीख को गोरखपुर में। इस बार गेंद उठा दी है और जाते जाते यहां पर अब असर नहीं छोड़ पाए। श्रीनिवास मौर्य को ऊपर भेजा जा सकता था ऐसा मुझे लगा। 57 रन से मुकाबला जीता है कांधारी किंग्स। उमर 11 ने अभिनंदन, विजय कांधारी, अर्जुन कांधारी। मैच समरी, प्रीतम परब 24 बॉल में 61, टूर्नामेंट का सेकंड हाईएस्ट स्कोर। हाईएस्ट स्कोरर अशरफ खान रहे 67 रन कल। उमर खान 9 बॉल में 27 रनों की नाबाद पारी कप्तान के रूप में। मुजम्मिल 5 बॉल 12, विशारद 1 बॉल 0। रोहित 2 ओवर 20 रन 2 विकेट। आशीष 1 ओवर 20 रन। कबीर 1 ओवर 20 और अर्जुन आडे 1 ओवर 27। दूसरी पारी वसम कन्नड़ 6 बॉल 12, कार्तिक नवले 8 बॉल 10, वीर 4 बॉल 10, श्री 4 बॉल 6 नॉट आउट। बॉलिंग में आसाद 1 ओवर 3 रन 2 विकेट। दीपू माली 1 ओवर 4 रन 2 विकेट। फकीरा 1 ओवर 8 रन 1 विकेट और रोहित यादव 1 ओवर 16 रन 1 विकेट। चारों गेंदबाजों को विकेट मिला है कांधारी किंग्स की, अच्छी बात है। और आइए मैन ऑफ द मैच के लिए आगे बढ़ेंगे। मैन ऑफ द मैच अवार्ड की जब मैं बात करूं तो जीतने वाले खिलाड़ी की अब जानकारी हमें मिलेगी।